उदयनाथ सर. आता नगरमध्ये महाराष्ट्र केसरी होते, तुम्ही त्यासाठी जातात. काय वाटतं शिर्डीमध्ये पुढची सामना होईल किंवा कसं बघताय? दक्षिण नगर ची रचनाच मूळ या परंपरेने झालेली आहे. प्रचंड ज्याला आपण म्हणतो की महाराष्ट्र केसरी असेल किंवा इतर कुस्तींची स्पर्धेचं जे एक वलय आहे ते अहिल्यानगर या दक्षिण भागाने महाराष्ट्राला दाखवलं. आज ते तिथले असलेले आमदार माननीय संग्राम भैया यांनी याचं आयोजन केलं. तिथं प्रतिसाद चांगल्या पद्धतीने मिळतो आणि अतिशय उत्कृष्ट नियोजन त्या ठिकाणी केलं गेलेलं आहे. जर अशी कधी मागणी आली की शिर्डीमध्ये केलं जावं तर आपण निश्चित करू. पण आपण जर पाहिलं तर उत्तर अहिल्यानगरमध्ये फारसा तसा त्या कुस्ती किंबहुना त्या प्रक्रियेच्या सरावाचा प्रभाव नाहीये आणि म्हणून आपल्या इथं क्रिकेट हा जास्त मोठ्या प्रमाणात खेळला जातो. तर जसं महाराष्ट्र केसरी तिकडे झालंय तसं आपण जी विनंती केलेली आहे संस्थांना जेव्हा स्टेडियम होईल तेव्हा आपण महाराष्ट्राचे क्रिकेट रणजीचे सामने तर घेऊ. लोकसभेला राज ठाकरे महायुतीच्या मंचावर दिसून आले. विधानसभा निवडणुकीमध्ये ते दूर राहिले, पराभव झाला. त्यानंतर ते आता पुन्हा महायुतीवर कुठेतरी हा प्रकार करतात. म्हणजे त्यांची जी पूर्ण एकंदरीत जी परिस्थिती आहे ती थोडीशी संशयास्पद वाटते किंवा नाही. आता शेवटी ते एक मोठे नेते आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षाची काय भूमिका घ्यावी हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. यामध्ये असलेल्या जनतेमध्ये होणारा संभ्रम असेल किंवा कार्यकर्त्यांमध्ये होणारा संभ्रम असेल त्यांनी त्या ठिकाणी त्याचं विश्लेषण केलंय असावं. किंबहुना काय कारण आहेत की आपण अजून म्हणावं तिथं काही यश प्राप्त करू शकलो नाहीत तर ते त्यांची भूमिका काय घेतात हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे आणि मला असं वाटतं की त्यांच्या घेतलेल्या निर्णयाने काय पुढे परिणाम होतील हे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहावं लागेल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली तसेच अमोल खताळांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये लढवल्या जाणार आहेत का? नाही. आता नेतृत्व म्हणण्यापेक्षा महायुतीच्या माध्यमातून संगमनेर किंवा फक्त संगमनेरच नाही अहिल्यानगर जिल्ह्यातल्या प्रत्येक भागामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पूर्ण ताकदीने महायुती लढेल. जिथं समन्वय नसेल तिथं समोर समोर लढू आणि समन्वय नसल्यावर आपण लढल्यानंतर देखील शेवटी जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असतील, नगर परिषद असतील, महानगरपालिका असेल यामध्ये महायुतीची सत्ता कशी येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आणि त्यासाठी सगळ्यांना बरोबर घेऊन काम करू. ओके, थँक्यू.